वैशाख तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. यंदा 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बरेच काही उपाय केले जातात, सेवा केली जाते. आणि हा जो दिवस आहे हा भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं पितरांच्या सेवेसाठी, पितरांचं दानधर्म, तर्पणविधी या सगळ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. अक्षय तृतीयेला आपल्याला 7 कवड्यांची सेवा करायची आहे. सेवा कशी करावी, कोणी करावी याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आता कवड्या तुम्ही 30 तारखेच्या आधी पण आणू शकता. म्हणजेच 7 कवड्या तुम्हाला 30 तारखेच्या आधी आणायच्या आहेत आणि नंतर ते तुम्हाला स्थापना करायची आहे. म्हणजेच त्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवसभरात तुम्ही कधी पण कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरात करू शकता. सगळ्यात आधी तर सेवा काय आहे नीट बघा. 7 कवड्या, आता पिवळ्या कवड्या आणाव्या की पांढऱ्या कवड्या आणाव्या? खरं तर सेवा अशी आहे की पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत. सगळ्या पांढऱ्या धमक कवड्या मिळतात आणि त्या पांढऱ्या कवड्या आणायच्यात आणि त्या पांढऱ्या कवड्या आणून आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते. आता कवड्या म्हटलं तर माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला सुद्धा कवड्या प्रिय आहेत. बऱ्याच घरात ज्या परडी असते, देवीची परडी असते, त्याच्यामध्ये कवड्या असतात. आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा कवड्यांची माळ परिधान केलेली असते. तर या कवड्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा केली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं, ही सेवा करून तुम्ही करोडपती होणार आहेत असं मला म्हणायचं नाही. पण हो, तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, उद्योगधंद्यात प्रगती व्हावी म्हणून खूप चांगलं कर्म करतो, पण त्या कर्मांना नशिबाची साथ असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी ही सेवा करायची असते. आता तुम्ही घरातही करू शकता किंवा जिथे तुमचा उद्योगधंदा आहे तिथेही तुम्ही करू शकता. मग तुमचं कुठलंही ब्युटीक असतो, दुकान असो, हॉटेल असो, पार्लर असो, काही पण असो, तुमचा उद्योगधंदा जिथे तुम्ही प्रामाणिक कष्ट करता तिथे किंवा व्यवसायात प्रगती व्हावी, आपल्याकडे कस्टमर यावे म्हणून ती सेवा करायची असते. आणि मेन म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आणि माता प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा करायची आहे. आता सेवा ही का करायची ते तुम्हाला समजलं. सेवा कोणीही करू शकतं. ज्यांना मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल तर त्यांना सेवा करता येणार नाही. पण आता जर समजा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आहे तर तिने तिच्या घरातल्यांकडून कोणाकडूनही करून घेऊ शकतो. बघा, तुम्हाला कवड्या कुठे मिळतील तर कुठल्याही धार्मिक दुकानात या कवड्या तुम्हाला मिळून जाईल. धार्मिक दुकानात जिथे आपण अगरबत्ती किंवा देवाचे वस्त्र सामान घेतो त्या दुकानात तुम्हाला कवड्या सुद्धा मिळून जातील. तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणायच्या ज्यात तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत. आता पांढऱ्या कवड्या आणायच्या आणि पिवळ्या करायच्या. आता तरी या पिवळ्या कशाने करायच्या? घरात थोडंफार केशर असेल, नसेल तर हळद प्रत्येकाच्या घरात असते. थोडीशी हळद घ्यायची. आता कवड्यांवर 2-3 थेंब पाणी टाकायचं आणि आधी त्या सगळ्या कवड्या स्वच्छ तुम्ही धुवून घ्यायचे. तुम्ही विकत आणलेल्या कवड्या तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायच्या. मग धुतल्यानंतर ते पाण्याने धुवा. त्याच्याचबरोबर परत तुम्ही दुधाने धुवा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप जरी केला तरी चालेल. मग बघा, कवड्या धुवून झाल्यावर त्या स्वच्छ साफ कराव्यात. स्वच्छ पुसून त्या झाल्यावर त्या स्वच्छ साफ करून झाल्यानंतर त्याला पुसून घ्यायचं. मग त्याच्यावर चिमूटभर हळद टाकायची आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तो हळद एकत्र केली की त्या पाण्यामध्ये त्या कवड्यांना ती हळद लावून घ्यायची. आणि ही सेवा अशीच आहे. ही सेवा तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणून पिवळ्या करायची आहेत. डायरेक्ट पिवळ्या कवड्या आणू का तर नाही. ही सेवा अशी आहे की पांढऱ्या कवड्या आणूनच तुम्हाला पिवळ्या करायची. पिवळ्या करून झाल्यावर देवासमोर ठेवा. हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि तुमच्या उजव्या हातात घ्यायचा. मग तुम्ही तो डायरेक्ट हातात घ्या किंवा एखाद्या डिशमध्ये घ्या आणि मग त्या डिश हातात घेऊन तुम्ही त्या डिशमध्ये 7 कवड्या ठेवायच्या. आता या 7 कवड्या आडव्या ठेवायच्या, म्हणजे जो गोल भाग आहे ना तो वरती येईल. या पद्धतीने 7 कवड्या तुम्ही हातात डायरेक्ट घ्या किंवा एका डिशमध्ये घ्या, उजव्या हातात ठेवायचे. आणि त्याचबरोबर देवाकडे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावला तरी चालेल आणि सेवा करायची. सेवा महत्त्वाची आहे. आता तुम्हाला सेवा काय करायची ते सांगते. सगळ्यात आधी तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. 16 वेळा श्रीसूक्त म्हणताना शेवटच्या वेळी म्हणजे 16व्या वेळी तुम्ही फलश्रुती घ्यायची आहे. फलश्रुती घेतल्यावर तुम्हाला कवड्या खाली ठेवायच्या आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणणार आहे तेव्हा त्या कवड्या खाली ठेवायच्या आहेत आणि मग फलश्रुती म्हणायला घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणता तेव्हा तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायचं आहे. म्हणजे 16 वेळा श्रीसूक्त सांगितलं आहे. 16 वेळा श्रीसूक्त झाल्यावर 1 वेळ व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, 16 वेळा म्हटलं तर 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर सोन्याहून पिवळं, पण नाही शक्य होत म्हणतं संस्कृतमधलं म्हणायचं आहे म्हणून 1 वेळा म्हणा. बघा काय काय म्हणायचं आहे तुम्हाला. 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला 1 माळ किंवा 24 वेळा मी जे काही मंत्र सांगते आहे ते तुम्हाला 1 माळ किंवा 24 वेळा म्हणायचं आहे. तर बघा कुठले कुठले मंत्र आहेत. विष्णू गायत्री मंत्र म्हणजेच कोणता? ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि
तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे. हा तुम्हाला 24 वेळा किंवा 1 माळ ह्याचा मंत्रजप करायचा आहे. दुसरा म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र, दुसरा जप ह्याचा करायचा आहे. तर कोणता बघा, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. हा पण तुम्हाला 24 वेळा किंवा 1 माळ करायचा आहे. त्याचबरोबर कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर बघा कुबेर मंत्र कोणता आहे, ओम वैष्णवनाय स्वाहा ओम श्रीम क्लीम श्रीम श्री निततेश्वराय नमः. हा जो मंत्र आहे तोही तुम्हाला 1 माळ किंवा 24 वेळा म्हणायचा आहे. हा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि सगळं लिहून घ्या. जर मला शक्य असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. हा सुद्धा कुबेर मंत्र तुम्हाला 24 वेळा किंवा 1 माळ तुम्हाला म्हणायचा आहे. तर बघा त्याचबरोबर तुम्हाला 24 वेळा किंवा 1 माळ नवार्णव मंत्र म्हणायचं, म्हणजेच कोणता, ओम ऐ ब्रीम क्लीम चामुंडा विचे हा तुम्हाला 1 माळ किंवा 24 वेळा म्हणायचा आहे. आता हे सगळं झाल्यावर गुरूंना विसरायचं नाही, म्हणजेच कुठलीही सेवा गुरूंच्या शिवाय पूर्ण होत नाही. म्हणजेच काय, 1 माळ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने करायचे आहे. तर बघा आता आम्हाला जपमाळ करायची असेल तर म्हणजे उजव्या हातात तुम्ही कवड्या घ्या आणि डाव्या हाताने जपमाळ करा. आणि ज्यांना सवय नाही किंवा ज्यांना जमत नाही आहे त्यांनी एक काडीपेटीची काडी घ्या. जसं म्हणाल तसं काडी बाजूला ठेवा, म्हणजे तुम्हाला जसं कम्फर्टेबल होईल तसं तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने सगळी सेवा करायची. आता सगळी सेवा झाली एका बैठकीत करायचे, सगळ्या सेवा एका बैठकीत करायचे. ही सगळी सेवा झाली तर काय करायचं, ह्या सगळ्या कवड्या तुम्ही एका पिवळ्या पोटलीमध्ये बांधून देवघरात ठेवू शकता किंवा सगळ्या तशाच एका तांदळावर या कवड्या तुम्ही स्थापन करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला त्या कवड्या ठेवायच्या. आणि मग कवड्यांना हळदी कुंकू लावायचा. तर रोज कवड्या धुवायची गरज नाही. तुमची इच्छा असेल तर आता ते रोज धुतलं, तुम्हाला सांगते रोज का धुवायचं नाही, रोज धुतलं तर त्याचा जो सगळा पिवळसरपणा आहे तो कमी होऊन जाईल. मग ह्या कधी धुवायचा, तर तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला सगळ्या कवड्या धुवायच्या, त्या परत पिवळ्या करायच्या आणि ज्या पद्धतीने आपण सेवा केली त्याच पद्धतीने तुम्हाला ती पुन्हा सेवा करायची. ही जी सेवा आहे ना, ही जर तुम्ही अक्षय तृतीयेपासून जर 40 दिवस न चुकता जर तुम्ही केली, बरोबर 13 दिवसांचा गॅप होतो, मग ती नव्याने सेवा सुरू करायची. पण ज्यांचं काही नाही झालं, फक्त मासिक धर्माचे 4 दिवस पाळून जर तुम्ही सेवा केली ना, तर खूप सुंदर अनुभव येणार. ज्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेचा अनुभव येतो, रात्री सेवेचा त्याच पद्धतीने ह्या सेवेचा अनुभव येतोच. मग कसं करायचं, रोज त्या कवड्या, म्हणजे आता समजा मी आज ती सेवा जर करायला घेतली, सुरुवात केली ह्या सेवेला, तर मला 40 दिवस ती सेवा करायची आहे. तर आज पहिल्या दिवशी मी स्थापना करणार, पण जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे ती तुम्हाला रोज करायची आहे. तुम्ही विचार करा, त्या कवड्यांमध्ये कितीतरी पटीने ऊर्जा निर्माण होते, कितीतरी प्रभावित सेवा तुमच्याकडून घडणार आहे. तुमची इच्छा असेल तर आवर्जून, म्हणजे ज्यांना आर्थिक संकट आहे, ज्यांना खरंच कर्जबाजारी पण आहेत, खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, त्यांनी काय करावं, म्हणजे ज्यांना कळत नाही की काय करावं फायनान्शियल प्रॉब्लेमसाठी, तर तुम्ही एक नक्की सेवा करा. आता कवड्यांना तुम्हाला काय 20-30 रुपये, मॅक्झिमम 50 रुपयात तुमचं काम होतंय, म्हणजे 40-50 रुपयात ही तुम्ही सेवा कराल. मी तुम्हाला सांगते, आता रोज जर सेवा करायची असेल तर रोज तुम्हाला कवड्या धुवायची गरज नाही. एकदा सेवा करून झाली, त्या कवड्यांना देवघरात ठेवायच्या, दुसऱ्या दिवशी त्या कवड्या हातात घ्यायच्या, सेम आदल्या दिवशी सारखी सेवा करायची. या पद्धतीने तुम्हाला 40 दिवस ही सेवा करून बघा, अनुभव येणार म्हणजे येणारच. तुम्ही मालोमाल व्हाल, करोडपती व्हाल असं नाहीये, पण जो तुम्ही काही प्रामाणिकपणे कष्ट करताय, उद्योगधंदा करत आहात, तर तुम्हाला बरकत मिळणार आहे, तुमची प्रगती होणार आहे, तुम्हाला अनुभव येणारच. मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. पण आता आम्हाला 40 दिवसांची सेवा नाही करायची, अक्षय तृतीयाला स्थापना केली, मग नंतर याचं काय करायचं. तर बघा, दर पौर्णिमेला किंवा दर दुर्गाष्टमीला किंवा दर महिन्यातल्या कुठल्या पण एका गुरुवारी, कुठल्या पण एका शुक्रवारी, कोणत्या पण एका मंगळवारी तुम्ही सेवा करायची. असं ठरवून घ्यायचं की मी दर महिन्याला गुरुवारी करणार, शुक्रवारी करणार किंवा मंगळवारी करणार, ती सेवा डबल. मग काय करायचं, त्या कवड्या आधी स्वच्छ धुवायच्या, दुधाने धुवा, पाण्याने धुवा, त्या स्वच्छ फडक्याने साफ करायच्या. साफ करून झाल्यावर परत त्या पिवळ्या करायच्या. ज्या पद्धतीने नवीन सेवा केली होती त्याच पद्धतीने परत नवीन सेवा करायची, परत सेवा करायच्या. अशा पद्धतीने आपण सेवा करायची. तर बघा, ही सेवा नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव नक्कीच येतील. जो काय तुमचा आर्थिक अडचण आहे किंवा फायनान्शियल काय प्रॉब्लेम्स असतील तर ते नक्कीच दूर होतील. तर आजच्यासाठी इतकं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, जे कोणी फायनान्शियल किंवा आर्थिक अडचणीमध्ये असतील, कर्जबाजारीपणामध्ये असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.